मुख्यमंत्री भाजपच्या दहशतीखाली असून महाराष्ट्रातील 12 लोक भाजपचे 12 वाजवतील. संजय राऊतांची शिंदेंसह भाजपवर टीका. 4 वेळा कार्यकर्त्यांना सांगितले अजित पवारांना मदत करा, पण 5व्यांदा कार्यकर्ते ऐकतील की नाही माहिती नाही. मुंबईहून परतल्यावर हर्षवर्धन पाटलांचा सूर बदलला. शरद पवारांनी श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे, सारंग पाटलांची केली चर्चा. साताऱ्यासाठी शशिकांत शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता. श्रीनिवास पाटलांनी पुन्हा दिलं तब्येतीचं कारण. यवतमाळ वाशिमच्या जागेवरून शिवसेनेमध्ये अस्वस्थता. हिंगोली यवतमाळचे उमेदवार बदलण्याची नामुष्की. भाजपच्या दबावामुळे हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेण्याची वेळ. नवनीत राणा दुसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात. नवनीत राणांनी दाखल केला उमेदवारी. आनंदराज आंबेडकरांना वंचितचा पाठिंबा. आनंदराज आंबेडकरांनी उमेदवारी मागे घेऊ नये. प्रकाश आंबेडकरांचं आनंदराज आंबेडकरांना आवाहन. बारामती, शिरूर, पुणे, मावळची उमेदवारी अर्ज करणार दाखल. 18 तारखेला शक्ती प्रदर्शन करत अर्ज करणार दाखल. अर्ज भरताना बाळासाहेब थोरात, संजय राऊत आणि शरद पवार राहणार उपस्थित. नवनीत राणांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा. जात प्रमाणपत्राबाबत हायकोर्टाने दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द. खिचडी चोर म्हटल्यावर शिल्लक सेनेनं दिल्लीत दबाव टाकला तर काँग्रेस पक्षाचं पुढे काहीही भवितव्य नाही. संजय निरुपम यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह काँग्रेसवर टीका. संजय निरुपम नाना पटोलेंमध्ये जुंपली. नाना पटोले ओसाड गावचे पाटील. निरुपम यांचा पटोलेंवर हल्लाबोल. निरुपमांच्या वक्तव्याला भीक घालत नाही. नाना पटोलेंचा पलटवार. दोन्ही राष्ट्रवादींना एकमेकांची चिन्ह नाव वापरण्यास मनाई. शरद पवारांच्या गटालाही घड्याळ वापरण्यास मनाई. 19 मार्चला दिलेला अंतरिम आदेश पाळण्याचे आदेश. आमदार सतीश चव्हाण आणि विक्रम काळे तातडीने मुंबईला रवाना. धाराशिवच्या जागेसंदर्भात महत्त्वाच्या बैठकीसाठी दोघेही मुंबईला रवाना. हिंगोलीत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधवांनी उमेदवारी अर्ज केला दाखल. काँग्रेस उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल. अमोल मिटकरींनी भविष्याचा विचार करावा. अभय पाटलांचा मिटकरींना टोला. काल शिवसेना युबीटी पक्षात उमेश पाटलांचा प्रवेश. मात्र जळगावातील कार्यालयावर असलेले भाजप चिन्हासह खासदारकीचे फलक काढण्यास चर्चांना उधार. नांदेड जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत दोघांचा पक्षप्रवेश. काँग्रेस नेते गोविंदराव नागलीकर, सुरेश अंबुलीकरांचा भाजपात प्रवेश. पारंपरिक वेशभूषा करून प्रतिभा धानोरकर यांनी पोहरा देवीचं दर्शन घेतलंय. विरोधकांच्या टीकेमुळे चांगली प्रसिद्धी होती, धानोरकरांची प्रतिक्रिया. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील माहेर येताच भाऊक. मावळमधील तळेगावात 3 कोटी रुपये खर्चून ही स्मशानभूमी बंद. नागरिकांना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी करावी लागते पायपीट. संगमनेरमधील चिंचोलीच्या 35 वर्षीय युवकाचा खून. गुन्हे शाखा पथकाकडून दोघा संशयितांचा शोध. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.